नमस्कार मित्रांनो, मी कोकणवासी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमची ब्राह्मणदेवाडीची शाळेमध्ये जी मुलं आहेत त्यांना स्पर्धा होती, शालेय स्पर्धा. त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे गायनामध्ये कशामध्ये समूह गान वगैरे, म्हणजे ज्या ज्या स्पर्धेमध्ये कोणत्या स्पर्धेमध्ये त्यांना बक्षीस मिळालं आहे ते आपण त्यांना विचारूया सरांना. तुम्हाला पूर्ण आमची शाळा आधी दाखवतो, ऑफिस, आणि बक्षीस मिळालेत किती तेही दाखवतो बघा. नमस्कार. आमची शाळा नादवडे ब्राह्मणदेवाडी आणि याही वर्षी बाल कला क्रीडा व ज्ञानी मिळवणार महोत्सव 2025 शाळेची उज्ज्वल जी परंपरा आहे ती याही वर्षी अबाधित ठेवत आमच्या मुलांनी समूह गान, दोन्ही गट लहान आणि मोठा, आणि समूह नृत्य उपविजेता ठरलेला आहे सोनाली प्रभागातून. आणि महत्वाचं म्हणजे 100 मीटर धावणे आमची सोनल कांबळे ही अगदी जिल्ह्यापर्यंत गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी या केंद्राचं नेतृत्व करून तालुक्याचं नेतृत्व केलं. याही वर्षी ती मुलगी आमची तशीच नेतृत्व करेल आणि यशाची ही परंपरा आमच्या ब्राह्मणदेवाडीची अविरतपणे पाताळे सरांच्या नेतृत्वाखालील जी गेले 25 वर्ष चालू आहे ती तशीच आजही या स्थितीत चालू आहे. आजही आता जवळजवळ 8 वाजलेत आणि सर्व ग्रामस्थ रात्रीच शाळेत मुलांचं स्वागत करण्यासाठी सर्व मोठ्या बहुसंख्येने असे उपस्थित आहेत. मी सर्वांचं, आमच्या ग्रामस्थांचं, आमच्या पूर्ण टीमचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि खरंच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. तुम्हाला बक्षीस दाखवतो सगळी. हे आपले गेल्या वर्षीचे अगोदरचे जे आहेत हे बघा किती बक्षिसं मिळालेली आहेत. पाताळे सर ज्यापासून शाळेत आले तेव्हापासून त्याच्यात जास्त भरणा झाला. त्यांचं खूप प्रेम आहे. नादवडे केंद्राची चॅम्पियन ट्रॉफी, नादवडे केंद्राची चॅम्पियन ट्रॉफी आणि चॅम्पियन ट्रॉफी याही वर्षी मिळालेली नादवडे केंद्राने मिळवलेली आहे. आणि तुम्हाला बाकीच्या पण दाखवतो. बाबू पण आलाय, इकडे पण आहेत. हे बघा, उभे राहा मुलांना. हे सर्व बक्षिसं मिळालेत. तर जिंकलेल्या सर्व मुलांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार सर, तुमची पहिले ओळख सांगा. आम्हाला माहितच आहे. संजय पाताडे, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, नादवडे ब्राह्मणदेव नवलादेवाडी. गेली 27 वर्ष मी या शाळेत कार्यरत आहे. आणि विशेष म्हणजे हा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा बाल कला क्रीडा व ज्ञानिमी होणार महोत्सव ज्या वर्षी सुरू झाला त्या वर्षीपासून समूहगीत आणि समूह नृत्य, खो खो, कबड्डी अशा स्पर्धांमध्ये आमच्या शाळेनं सदोदित उत्स्फूर्त भाग घेऊन तालुक्यातून जिल्हास्तरापर्यंत आणि जिल्हास्तरांवर सुद्धा कबड्डीमध्ये मोठा गट मुली हॅट्रिक केलेल्या आहेत सलग 3 वर्ष. खो खोमध्ये सुद्धा मोठा गट मुलगे सलग 3 वर्ष हॅट्रिक केली आहे. समूह गीतामध्ये प्रथम क्रमांक, समूह नृत्यामध्ये प्रथम क्रमांक. आणि ही परंपरा या माझ्या शेवटच्या वर्षीसुद्धा, कारण मी जुलै 26मध्ये निवृत्त होतोय नियत वयोमानानुसार, आणि या वर्षीसुद्धा समूहगीत दोन्ही लहान गट आणि छोटा गट प्रथम क्रमांक प्राप्त आहे. आणि लहान गट समूह नृत्यामध्ये द्वितीय क्रमांक आणि मोठा गट समूह नृत्य आमच्या नादवडे केंद्राचा प्रथम क्रमांक आलेला आहे. आणि या वर्षीची प्रभाग वैभववाडीची जनरल चॅम्पियनशिप ही आमच्या नादवडे केंद्राला मिळाली आहे. आणि जे आम्ही क्रीडा महोत्सव सुरू झाला त्या वर्षी जे यश संपादन केलं होतं ते निवृत्तीच्या वेळीसुद्धा माझ्या सर्व नादवडे परिसरातील, नादवडे केंद्रभरातील सर्व शिक्षक आणि बंधू भगिनी यांनी सहकार्य करून ते यश आज अखेरपर्यंत माझ्या ग्रामस्थांच्या, विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे सदोदित टिकवता आलं, याचा आनंद वाटतो. धन्यवाद.